निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र पार रंगून गेलाय। राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे। पर्वती मतदारसंघात सुद्धा भाजपने माधुरी मिसाळ यांच्यावर विश्वास टाकून विजयाचा चौकार मारण्यासाठी त्या चौथ्यांदा मैदानात उतरल्या। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांना पुन्हा उमेदवारी दिली। मात्र काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आता विरोधकांमध्ये आबा बागुल यांचं पारडं जड असून मतविभागणी होऊन याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना बसणार असं म्हटलं जातंय। त्याचाच हा आढावा। नमस्कार, मी शिवानी, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। सगळ्यात पहिलं आबा बागुल यांची राजकीय पार्श्वभूमी पाहूयात। आबा बागुल हे 1992 पासून पुण्यातल्या सध्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघात सलग 30 वर्ष नगरसेवक आहेत। तसंच पुणे महापालिकेत उपमहापौर आणि पालिकेतील काँग्रेसचे पक्षाचे गटनेतेपद सुद्धा त्यांनी भूषवले। त्यामुळे ग्राउंड लेवलला त्यांची चांगली पकड असून त्यांची विधानसभेसाठी तिकीट देण्याची मागणी योग्य आहे असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अश्विनी कदम आणि माधुरी मिसाळ यांचा सामना झाला होता। यात माधुरी मिसाळ यांना 97,012 मते पडली होती, तर विरोधात असलेल्या अश्विनी कदम यांनी 60,242 मते घेतली होती। त्यामुळे यंदा पर्वतीमध्ये एका नव्या चेहऱ्याला संधी मिळेल अशी चर्चा सुद्धा होती। त्यामुळे बागुल यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या। तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून पर्वतीची ही जागा काँग्रेसला सोडावी अशी विनंती आबा बागुल यांनी शरद पवारांकडे सुद्धा केली होती। मात्र ही जागा शरद पवार गटाकडे गेल्यानं आबा बागुल यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। आता पर्वती मतदारसंघात काँग्रेसचे अनेक वोटर आहेत। 2004 साली काँग्रेसच्या रमेश बागवे यांनी मतदारसंघात विजय मिळवला होता, ज्याचा फायदा आबा बागुल यांना होऊ शकतो असं म्हटलं जाते। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सचिन तावरे यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय, ज्याचा फटका अश्विनी कदम यांना बसू शकतो। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतविभागणीची दाट शक्यता असून आबा बागुल आणि सचिन तावरे या उमेदवारांमुळे अश्विनी कदम यांना फटका बसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। थोडक्यात बागुल, मिसाळ आणि कदम निवडणुकीच्या रिंगणात असून सर्व पक्षीय सलोख्याचे संबंध असणारे आबा बागुल ही जागा आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होणार का? अश्विनी कदम यांना याचा किती फटका बसणार की माधुरी मिसाळ यंदा विजयाचा चौकार मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।